नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस के क्लासच्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण मागील काही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप जी 5वी पासून 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते, जसं नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, या परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्या जातात त्यांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो. त्याचबरोबर आता एक NTS नॅशनल टॅलेंट सर्च म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षा या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. ही स्कॉलरशिप किती महत्त्वाची आहे, या परीक्षेचे महत्त्व, ही परीक्षा कोण देऊ शकतं, याची डेट्स, तारीख, याचा अभ्यासक्रम, कोणकोणते सब्जेक्ट येतात, या सर्व विषयांची माहिती आपण आज प्रत्यक्षरित्या तुमच्याही प्रश्नांची सर्व इथे तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. म्हणून आपण NTS ही एक्झाम कशा संदर्भात आहे, कोण कंडक्ट करतं आणि याची जी स्कॉलरशिप मिळणार आहे तर ही स्कॉलरशिप किती मिळणार आहे हे पण आपण सविस्तर पद्धतीने चर्चा करणार आहोत. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जरी ही परीक्षा असेल तरी 8वीचे विद्यार्थी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच या परीक्षेचे काही बुक्स घेऊन स्टडी करायचं आहे, कारण या परीक्षेला तसेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते तर आज तुम्हाला कळणारच आहे की NTS एक्झाम, की तुम्ही ज्यावेळेस 11th 12th गेल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ॲज अ एक पगार चालू होतो, थोडक्यात तुम्हाला पेमेंट मिळतं असं म्हणा, तुम्ही दर महिन्याला मिळतो ते, राईट, दर महिन्याला. आणि तुम्ही म्हणाल की सर फक्त 11वी आणि 12वी असतानाच आपल्याला मिळणार आहे का? नाही, त्यापुढेही ज्यावेळी वेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग कराल, मेडिकल क्षेत्रामध्ये जाल किंवा त्याच्यावरती मास्टर डिग्री, पदव्युत्तर पदवी म्हणतो आपण त्याला, मास्टर डिग्री, त्यानंतर PhD, ह्या परीक्षांसाठीही आपण असताना आपल्याला त्याचं काय भेटत असते, स्कॉलरशिप भेटत असते, तेव्हाही आपल्याला भेटत असते. जवळजवळ म्हणजेच दर महिन्याला तुम्हाला 11वी 12वीला असताना दर महिन्याला 1250 रुपये, 1250, 1250 रुपीज मिळतात हर मंथ, प्रत्येक महिन्याला. आणि त्याच्यानंतर 2000 मिळतात 11-12 कंप्लीट झाल्यानंतर, आणि त्यापुढे अजून वाढतात. ओके, ते सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत. जे विद्यार्थी प्रेझेंट असतील त्यांनी लाईक बटन क्लिक करायचं आहे, जेणेकरून मला कळेल की तुम्ही सर्व प्रेझेंट आहात, कोण कोण प्रेझेंट आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला देता येतील. ओके, तर ही नॅशनल टॅलेंट सर्च ही जी एक्झाम आहे याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. ओके, तर ही परीक्षा कोण कंडक्ट करतं, तर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद NCERT हे बोर्ड, ओके, ही परीक्षा कंडक्ट करत असतं. आणि ही परीक्षा केव्हा होणार आहे ते पण आता डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. तर 8वी 9वी 10वीचे सर्व विद्यार्थी जे प्रेझेंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी नोटबुक आणि पेन घ्यायचा आहे. ओके, आणि त्या पद्धतीने तुम्ही नोंद करून घ्यायची आहे. परत व्हिडिओ बघण्यापेक्षा थोडक्यात काही तारीख वगैरे, डेट्स वगैरे देईल मी, ते इम्पॉर्टंट सिलेबस वगैरे देईल ते, आणि स्कॉलरशिप त्याची ही माहिती तुम्ही घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या नंतरचे जे येणारे तुमचे लहान भाऊ बहीण असतील ते पण नंतर 10th स्टँडर्डला येतील, त्यांनाही तुम्हाला माहिती देता येईल. ओके, ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळते त्याच पद्धतीने तुम्ही ती माहिती इतरांना द्यायची आहे. ओके, आणि इतर ग्रुप जे असतील 10th स्टँडर्डचे, 9th स्टँडर्डचे, त्या ग्रुपलाही तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करून द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांनाही ह्या NTS एक्झाम काय असेल याची संपूर्ण माहिती मिळेल. तर या ठिकाणी आपण आता सविस्तर चर्चा करतो. NTS प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बघा पॉईंट्स दिलेले आहेत की त्याची परीक्षा प्रस्तावना म्हणजे कशा पद्धतीचे स्वरूप आहे, शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप कशी मिळते, आरक्षण म्हणजेच OBC, ओपन, SC, NT यांच्यासाठी, किंवा दिव्यांग म्हणजेच अपंग असतील त्यांच्यासाठी काही आरक्षण आहे का, त्यानंतर निवड कशा पद्धतीने होते, निवड प्रक्रिया कशी आहे, पात्रता, त्याच्यामध्ये 2 स्तरामध्ये, प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर, अशा पद्धतीने जर परीक्षा होते तर प्रथम स्तर पास झाल्यावर काही मिळेल का आपल्याला स्कॉलरशिप, किंवा द्वितीय स्तरमध्ये जर आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर प्रथम स्तराला किती टक्केवारी पाहिजे, तर ही निवड आणि पात्रता याच्यामध्ये येणार आहे. शुल्क, आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किती अमाऊंट, किती पेमेंट करायचं आहे आणि ती परीक्षा कशी भरायची आहे. आता तुम्ही तर स्कूलमध्येच तुमच्याकडे डिटेल्स मागवलेले आहेत, फोटोग्राफी आणि तुमचं आधार कार्ड वगैरे ही डिटेल्स मागितलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते सबमिट करून द्यायची.
त्यानंतर दिनांक म्हणजे महत्त्वाचे जे दिनांक आहे तुमची प्रथम स्तरची परीक्षा केव्हा होणार आहे, द्वितीय स्तरची परीक्षा केव्हा होणार आहे, प्रथम स्तरची परीक्षा आणि द्वितीय स्तरची परीक्षा ही कुठे घेतली जाते आणि यांच्या दोघांमध्ये फरक काय आहे. ओके, द्वितीय स्तरच्या परीक्षेसाठी प्रथम स्तरची परीक्षा पास झालीच पाहिजे का, ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. कोणकोणते विषय आहेत, प्रथम स्तराला जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि त्या सब्जेक्ट्समध्ये सब्जेक्ट्स आणि त्यांची टक्केवारी, त्यांचे पर्सेंटेज ते पण तुम्हाला मिळणार आहे. अर्ज कसे करणार ते तर तुम्हाला माहिती मिळालेलीच आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कसं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पाठ्यक्रम. आणि त्याचबरोबर नंतरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे NTSचे मी बुक्स मागवलेले आहेत, ते वेगवेगळे प्रकाशनाचे पुस्तकं तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. त्यांचे प्रश्नपत्रिका स्वरूप पण तेव्हा मिळणार आहे. कोणकोणते बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत ते पण तुम्हाला मिळणार आहे. ओके, ते तुम्हाला बघायला मिळेल, त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ते मागू शकतात. ओके, ठीक आहे. तर आता आपण ह्या परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊया. तर थोडक्यात म्हणजे आता ही परीक्षा केव्हापासून चालू झालेली आहे, तर ही 1963 पासून सुरुवात झालेली आहे. हिला राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणतात, नॅशनल ओके टॅलेंट सर्च. प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्यासाठी गव्हर्मेंट हुशार विद्यावा आणि फक्त पैसे अमाऊंट आणि मनी मॅटर करता कामा नये, त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करते गव्हर्मेंट. ओके, तर NCERT ही नवी दिल्ली म्हणजे केंद्र नवी दिल्ली म्हणजे काय, केंद्रातली परीक्षा आहे ही, यांच्यामार्फत राबवली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे. ओके, त्यानंतर ही परीक्षा 2012-13 पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS इयत्ता 10वीसाठी करण्यात आली आहे. त्या अगोदर सुरुवातीला होती ती 11वीला, काही ठराविक असेच फक्त विद्यार्थी घेतले जात होते. आज तुम्हाला कळणार आहे की महाराष्ट्रातले किती विद्यार्थी घेतले जातात. ओके, किती विद्यार्थ्यांना पूर्ण भारतामध्ये ही शिष्यवृत्ती दिली जाते, हे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मिळणार आहे. आता एक पॉईंट म्हणजे तुमचा क्लिअर झाला की ही शिष्यवृत्ती 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 10वीचे विद्यार्थी सेमी, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम. ओके, ह्या मीडियम अजून आहेत, उर्दू आहे, तामिळ आहे, बाकीचे पण आहेत, कारण भारतातले पूर्ण घेतलेले आहे. याचा अर्थ ते मी तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे. तर यामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी 10वीच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ती परीक्षा आहे. ओके, म्हणजे 10वीच्या विद्यार्थी, 10वीमध्ये असलेले विद्यार्थी, आत्ता 10वीमध्ये असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजे स्कॉलरशिप कधी किंवा कशी मिळते. ओके, तर शिष्यवृत्तीची शालांत परीक्षेनंतर म्हणजे 10वीची परीक्षेनंतर 2 स्तरावर 2 वर्ग म्हणजे 11वी आणि 12वीसाठी दरमहा 1250. ओके, इथे दिसते बघा तुम्हाला. ओके, ठीक आहे, दिसते का? ठीक आहे, नाही दिसत तर मी सांगतोय चला तुम्हाला. तर 11वी आणि 12वी आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंतर तुम्ही जेव्हा बघाल किंवा मी ग्रुपला पण टाकून देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ही लिंक देऊन देईल. ओके, ही लिंक देऊन देईल मी तुम्हाला, ती त्यामध्ये डिटेल्स तुम्ही बघू शकतात. आत्ता लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही 11वीला असाल आणि 12वीला असाल, ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 1250 म्हणजेच 1250 रुपये दरमहा मिळणार आहेत. राईट, दर महिन्याला मिळतील. ओके, काही ग्रामीण मजूर जे असतात त्यांचा जवळजवळ 15 दिवसांचा पगार आहे, हा त्यांचा 1 महिन्याचा पगार आहे. ते 1250 एवढी शिष्यवृत्ती तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही 11वीला आणि 12वीला असाल तेव्हा. त्यानंतर मग फक्त 11वी-12वी पुरतंच मर्यादित आहे का? मग फक्त 11वीलाच असताना भेटणार आहे, 12वीलाच असताना भेटणार आहे का? नाही, त्याच्या पुढेही तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घ्याल तेव्हाही तुम्हाला ती शिष्यवृत्ती मिळणार आहे. मग ती किती मिळणार आहे? 11वी-12वीला तुम्हाला 1250 लिहिलं तुम्ही सर्वांनी, ठीक आहे, 1250 रुपये तुम्हाला मिळतील दर महिन्याला. त्यानंतर 2000 रुपये मिळणार आहेत तुम्हाला 12वी झाल्यानंतर तुम्ही पदवीला जाणार. ओके, तर BA असेल, BCom असेल, BSc असेल, नंतर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पदवी म्हणजे डिग्री कोर्सला जाल त्यावेळेस तुम्हाला दर महिन्याला 2000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर मास्टर डिग्री, पदव्युत्तर पदवी, BA नंतर MA असते,
BSc नंतर MSc म्हणजे मास्टर डिग्री, BCom नंतर MCom. ओके. तर या परीक्षांसाठी ह्या कोर्सला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळेसही तुम्हाला 2,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. म्हणजे तुमचा वरचा खर्च बराचसा या ठिकाणी या स्कॉलरशिपने कंप्लीट होतो, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत असतात तोपर्यंत. त्यानंतर PhDसाठी, PhD म्हणजेच डॉक्टर आपण डिग्री लावू शकतो. डॉक्टर आपण डिग्री म्हणजे MBBS आपण आत्तापर्यंत ऐकलं होतं की MBBS असेल किंवा BMS असेल, BHMS असेल, म्हणजेच मेडिकल क्षेत्रातले जे विद्यार्थी असतील ज्यांचं कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि ज्यांनी डॉक्टर की झालेली आहे, तर ते डॉक्टर आणि पुढे त्यांचं नाव लिहितात म्हणजे त्यांना डॉक्टर ही पदवी मिळालेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जरी MBBS BHMS वगैरे झाले नसाल तरीसुद्धा तुम्ही डॉक्टर लावू शकतात. किंवा ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वी कराल, तुम्ही मेडिकल क्षेत्रातून जाता, BA BCom BSc कराल, त्यानंतर तुम्ही एखाद्या संशोधन कराल एखाद्या विषयावर, मराठीचा जरी विषय असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही PhD करू शकतात. हिस्ट्रीवर PhD करू शकतात, भूगोलावर PhD करू शकतात. PhD म्हणजेच डॉक्टर, PhD म्हणजेच काय, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर ही डिग्री लागते, डॉक्टर ही पदवी लागते. तुम्हाला म्हटलं जाईल मग डॉक्टर आणि तुमचं नाव. किंवा जरी तुम्ही MBBS BHMS झालेलं नसेल, डॉक्टर मेडिकल क्षेत्रातलं नसेल तरीसुद्धा PhD हा असा कोर्स आहे जो पदव्युत्तर पदवीनंतर तुम्हाला करायचा असतो. ठीक. तर विद्यापीठ आयोगाने नियमानुसार मान्य दराने, ओके, त्यावेळेस त्या विद्यापीठ तुम्ही कोणत्या PhDसाठी आहेत त्यावेळेस तर तुम्हाला ती शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळणार आहे. तिचं माहिती तुम्हाला त्यावेळेस मिळणार आहे. ठीक. म्हणजेच तुम्हाला आता 11वी 12वीला दर महिन्याला 1,250 रुपये मिळतील. त्यानंतर BA BCom BScला असताना तुम्हाला 2,000 मिळतील. आणि ही पदवी झाल्यानंतर त्याच्यानंतर अजून 2 वर्षाची डिग्री असते, पदव्युत्तर पदवी, मास्टर डिग्री म्हणतो आपण तिलाच, आणि तेव्हा तुम्हाला 2,000 मिळणार असतात. ठीक. आता हे झालं तुम्हाला किती महत्त्वाची आहे ही परीक्षा ती. त्यानंतर आरक्षण. ओके. आरक्षण की कोणत्या गटातील विद्यार्थी, अनुसूचित जाती STसाठी शिष्यवृत्ती कशी मिळणार आहे हे डिटेल्स तर तुम्हाला मिळूनच जातील. तरी मी सांगतो STसाठी 7.5% आहे शिष्यवृत्ती. ओके. SC कॅटेगरीसाठी 15% शिष्यवृत्ती आहे. त्यानंतर OBCसाठी 27% आहे स्कॉलरशिप. आणि आता नवीन आलेलं आहे 2019-20 आत्तापर्यंत कास्ट होते जाती धर्मानुसार SC NT OBC ओपन. आता एक नवीन आलेलं आहे की पैसे अमाऊंट आपल्या प्रॉपर्टी याच्या हिशोबानुसार कोण गरीब, कोण मध्यम, कोण श्रीमंत अशी EWS ती कॅटेगरी आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त ती पैशांच्या आधारावर आहे. तर त्याला म्हणतात इकॉनॉमिकली विकर सेक्शन, पुअर पर्सन्स. ओके. इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे तहसील कार्यालयामध्ये सर्टिफिकेट मिळतं. जसं आपलं OBC असतं, SC NT असतं. उत्पन्न असेल वर्षाचं 1 लाखाच्या आत, जर वर्षाचं उत्पन्न असेल तर आपल्याला EWS सर्टिफिकेट मिळेल. त्याला म्हणतो आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन. ओके. प्रत्येकाला OBCसाठी आहे, तुम्ही बघितला की 27% आहे, SCसाठी 15% आहे, STसाठी 7.5% आहे. तसंच इकॉनॉमिकल विकर सेक्शन यासाठी परत 10% आहे. ओके. तर जे या ठिकाणी आरक्षणामध्ये ब्लाइंडनेस, लो व्हिजन त्यासाठी पण क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्याची जर डिटेल्स तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी वेळ देणार आहे, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रश्न तयार ठेवायचे आहेत. आता तुम्ही नोटबुकमध्ये तुमचे काय काय क्वेश्चन्स असतील ते बाजूला लिहून ठेवायचे आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला लगेच देणार आहे. पहिले आपण डिटेल्स चर्चा करून घेऊया, थोडी माहिती जमा करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायला सोपे जातील. ओके. त्यानंतर निवड आहे. ओके. पुढचा पॉईंट आहे निवड. निवडमध्ये बघा विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे. तर ही परीक्षा 2 स्तरावर होणार आहे. तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. ही परीक्षा 2 स्तरावर होणार आहे. प्रथम स्तर राज्यस्तर, स्टेट लेवलला आपल्या महाराष्ट्रात होईल, गुजरातमध्ये होईल, कर्नाटकात होईल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, कर्नाटक, ओके, आंध्र प्रदेश या सर्व राज्यांमध्ये होणार आहेत. तिला पहिली गाळणी पद्धत म्हणूया आपण. याच्यातले सगळेच विद्यार्थी केंद्रातून शक्य नाही होणार एवढ्या विद्यार्थ्यांना हँडल करणं. तर म्हणून राज्य महाराष्ट्रातील
जे आपली शाळा असेल ती हँडल करेल, राज्य स्तरावरती हँडल केली जाईल. त्याच्यात फक्त काही हुशार विद्यार्थीच मग तेच ठरवणार आहोत आपण की याला पासिंग क्रायटेरिया काय आहे ते पण आपण घेणार आहोत की किती पर्सेंटेज किती मार्क्स मिळवावे लागतील आणि जेणेकरून आपण दुसऱ्या स्तरावर जाऊ. राईट. तर मग पहिला स्तर आहे स्टेट लेवलला परीक्षा होईल आणि ती संबंधित राज्यस्तर केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी. मग ही परीक्षा काय घेतली जाते तर याच्यातले गाळणी पद्धतीने हुशार विद्यार्थीच फक्त दुसऱ्या स्तरावर द्वितीय स्तर जो असेल नॅशनल लेवलची जी एक्झाम असेल तिथे ते पात्र ठरतील, तिथे ते परीक्षा देऊ शकतात आणि ती परीक्षा पास झाली की मग तुम्हाला सर्वच शिष्यवृत्त्या लागू होतील. राईट. ते तुम्हाला डायरेक्ट फोन करतील किंवा कॉल करतील. जसं नवोदयचा एक्झाम लागते तुमचा पेपरमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष माहिती शाळेला प्रत्यक्ष माहिती दिली जाईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्या पद्धतीने. ठीक. तर मग तुम्हाला हे कळालं की ही परीक्षा 2 स्तरावर होते, प्रथम स्तर द्वितीय स्तर. ओके. प्रथम स्तरची ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ती तारीख तुम्हाला मी देणार आहे. ओके. आणि द्वितीय स्तराची पण तारीख देणार आहे. प्रथम स्तरमध्ये कोणकोणते विषय येतात ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली की प्रथम स्तर आणि द्वितीय स्तराची 2 परीक्षा आहेत. प्रथम स्तर ही आपण राज्य स्टेट लेवलला घेणार आणि द्वितीय स्तर ही आपण कुठे घेणार तर केंद्रावर नॅशनल लेवलला घेणार. हो. ते पण परीक्षा किती मार्क्सला आहेत ना, प्रश्नपत्रिका स्वरूप, पाठ्यक्रम हे सर्व आपण डिटेल्स घेणार आहोत. ठीक. आपण आता पॉईंट बघतो आहोत निवड प्रक्रिया कशी. पात्रता गुण MAT व ACT विषयासाठी म्हणजेच प्रथम स्तर 2 परीक्षा होतात. MAT आणि ACT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे जनरल संवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 40% गुण मिळणे आवश्यक आहे आणि SC ST आणि अपंग ह्या दिव्यांगांसाठी यांच्यासाठी 32 मार्क मिळवणे आवश्यक आहे. 100पैकी 40 ओपनसाठी OBCसाठी. ओके. आणि त्यानंतर SC ST आणि दिव्यांग यांच्यासाठी 32 मार्क मिळवणे आवश्यक आहे. ठीक. त्याचे अजून डिटेल्स डिस्क्रिप्शन पूर्ण डिटेल्समध्ये आहे आपल्याला चार्ट, तो बी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे शुल्क, फॉर्म शुल्क ऑनलाईन नियमित भरायचं आहे. तुम्हाला शुल्क लागणार आहे, तुम्हाला 200 रुपये सांगितलेले आहेत. 150 रुपये आहे. ओके. 150 रुपये आहे. त्याच्यानंतर विलंब वेळ जर लागला तर ती 275 रुपये आहे. अतिविलंब लागला तर 400 रुपये आहे आणि जर शाळा संस्था जबाबदार असेल तर 525 रुपये आहे. ओके. हां. NT साठी ओके. तर ST आणि SC आणि STसाठी 32 आहे आणि NTसाठी या ठिकाणी नोंद नाही केलेली ती पण SC आणि STसाठी 32 असेल. ओके. त्याची पुढे डिटेल्समध्ये दिलेले आहेत. एक ढोबळ मानाने आपण. ओके. तर प्रथम स्तर राज्यस्तर म्हणजे स्टेट लेवलला जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा आता मी जे स्टेट वाचतोय ना त्यांची परीक्षा शनिवारी होणार आहे. मिझोराम झालं, मेघालय, नागालँड, अंदमान व निकोबार यांची जी परीक्षा होणार आहे ती शनिवारी 12/12/2020ला होणार आहे. 12 डिसेंबरला. मात्र आपण महाराष्ट्रातले महाराष्ट्र आणि मी जे नाही वाचले ते सर्व स्टेट्स त्यांची जी परीक्षा होणार आहे ती 13 डिसेंबर 13/12/2020. ओके. 13 डिसेंबरला ही परीक्षा रविवारी होणार आहे. ओके. ही झाली प्रथम स्तर. प्रथम स्तरची जी परीक्षा आहे ती होणार आहे 13 डिसेंबर. लिहिलं तुम्ही 13 डिसेंबरला प्रथम स्तर. द्वितीय स्तर कारण 2 परीक्षा आहेत. द्वितीय स्तरची जी परीक्षा आहे आपलीच महाराष्ट्रातलीच. द्वितीय स्तरची जी परीक्षा आहे ती 13 जून 13 जून. ओके. 13 जूनला होणार आहे. ऑनलाईन नाही होणार. तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला आता CET झालं, 12वी नंतरची जी परीक्षा असते CET नीट आता विद्यार्थ्यांना बोलवत आहेत. विद्यार्थ्यांना डायरेक्ट परीक्षा हॉलमध्ये बोलवत आहेत. नाशिकला विद्यार्थी जात आहेत. ओके. जिथे त्यांचं सेंटर असेल त्या ठिकाणी जात आहेत, तिथे परीक्षा देत आहेत, बोलवत आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला पण बोलवलं जाईल आणि परीक्षा दिली जाईल एका बेंचवर एक बसून सोशल डिस्टन्सिंग. आणि तोपर्यंत बरंचसं कोरोनाचा इफेक्ट पण कमी झालेला असेल. ठीक. त्यानंतर पात्रता. ओके. पात्रता काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील तुम्ही सर्व शासनमान्य शाळेतलेच आहात. 10वीमध्ये शिकत असलेला नियमित विद्यार्थीनीस
राज्यस्तर परीक्षेत बसता येते, म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हां ही सटाला होईल तुमची ते आता नॅशनल लेवलला आपल्या स्टेट लेवलला जी असेल ना तर ती तुमची NTS एक्झाम तुमची तालुका लेवलला होऊ शकते. ओके ठीक. तर त्याचे जे डिटेल्स कोणते कुठे होऊ शकेल ते तुम्हाला मी सांगतोच. त्यानंतर वयाची उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही, राईट, फक्त तो 10वीला असला पाहिजे आत्ता. आणि यासाठी कोणतीही पूर्वपरीक्षा देण्याची अट नाही की पूर्वपरीक्षा देऊन मग तुम्ही राज्यस्तरातील परीक्षा द्यायला, असं काही नाही. डायरेक्ट राज्यस्तराची तुम्ही फॉर्म राज्यस्तराची परीक्षा देणार आहात. ओपन डिस्टन्स लर्निंग, आता ज्या काही आता तुम्ही तर डायरेक्ट जातात 11 ते 5 किंवा सकाळी जातात, दुपारून जातात 12 ते 5 शाळेत जातात, तुम्ही रेग्युलर स्कूल करतात. पण काही जे आदिवासी एरिया वगैरे आहेत किंवा काही शिक्षणाला मोलमजुरी करावी लागते त्यांना डिस्टन्स लर्निंग म्हणतो आपण. ओके, तर त्या डिस्टन्स लर्निंगमध्ये पण ते 10वीला असतील तरी ते परीक्षा देऊ शकतात. ठीक, परंतु आपण तेवढा विचार करायचा नाही, आपण रेग्युलरमध्ये आहोत. आपण ही 10वीचे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तुम्हाला तारीख पण दिलेली आहे मी की तुम्हाला एक साधारण लक्षात आलं की 9वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 8वीच्या विद्यार्थ्यांनी पण लिहून घ्यायचं आहे की ही परीक्षा, कारण बऱ्याचशा स्कॉलरशिप वगैरे परीक्षा आहेत, अजून काही 10वीसाठी पण परीक्षा आहेत जे 11वी 12वीला तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. तर त्या परीक्षेची पण मी माहिती देणार आहे, त्या परीक्षेची पण माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही आता ही जी NTSची जी माहिती देतो आहे ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने नोटबुकमध्ये नोंद करून ठेवायची आहे. त्याची तारीख पण आता ही डिसेंबरमध्ये परीक्षा होती प्रथम स्तरची, तुम्हाला लक्षात आलेली आहे. आणि नंतर जूनमध्ये द्वितीय स्तरची परीक्षा होते. अति महत्त्वाचा टाईम आहे तो. आता राज्यस्तरीय परीक्षेचे विषय व वेळापत्रक, त्याचे विषय आणि वेळापत्रक कशा पद्धतीचं आहे तर बघा, याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट प्रथम स्तरची जी परीक्षा आहे, प्रथम स्तरची परीक्षा, तिच्यामध्ये 2 पेपर आहेत. प्रथम स्तरची परीक्षा त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत. पहिला पेपर मेंटल ॲबिलिटी टेस्ट, तिला म्हणतो आपण बौद्धिक क्षमता चाचणी, एकूण 100 गुणांची आहे. त्याच्यामध्ये एकूण प्रश्न पण 100 आहेत. याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे 120 मिनिटे आणि वेळ आहे 10:30 ते 12:30 2 तासांची, म्हणजेच 120 मिनटं. आणि यामध्ये SC ST व दिव्यांग अशी नोंद केलेली आहे. 32 मार्क मिळायला पाहिजेत आणि 40 मार्क ओपन OBC आणि इतर कॅटेगरी जे असेल त्यांना 40 मार्क मिळवणं अपेक्षित आहे 100 पैकी. झाला पहिला पेपर. बघा पहिला पेपर परत एकदा सांगतो, लिहून घ्या. वरती लिहा प्रथम स्तर पेपर पहिला, त्याचं नाव आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, मराठीतच त्याला म्हणतो आपण बौद्धिक क्षमता चाचणी. एकूण 100 गुणांची आहे. त्याच्यात एकूण प्रश्न पण 100च आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. याला 120 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. वेळ आहे तुमची 10:30 ते 12:30 वाजता होणार आहे आणि तुम्हाला 40 मार्क मिळवायचे आहेत. ओके, SC ST असेल तर SC ST असेल तर तुम्हाला 32 मार्क मिळवायचे आहेत. त्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला थोडासा गॅप येईल, त्याला म्हणतो आपण विश्रांती, जेवणासाठी किंवा पाणी पिण्यासाठी थोडासा आरामासाठी तुम्हाला वेळ देण्यात येईल. त्याच्यानंतर शालेय क्षमता चाचणी पेपर दुसरा, स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, तिला म्हणतो आपण स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, SAT लॉंग शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, SAT मराठीत त्याला म्हणतो शालेय क्षमता चाचणी. ही सुद्धा 100 गुणांचीच आहे परीक्षा. इथे सुद्धा प्रश्न 100च आहेत आणि यासाठीही कालावधी 120 मिनिटे आहेत. मात्र टाईम तो 1:30 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत, म्हणजेच 1:30 to 3:30. ओके, NTS जो असेल तुमचा 13 डिसेंबरला, त्या दिवशी 2 पेपर होणार आहेत. पहिला पेपर आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, त्याचा 2 तास, थोडा गॅप ठेवून 1:30 वाजता तो परत दुसरा पेपर होणार आहे, तोही 100 मार्काचा, तो आहे SAT. याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, आणि ज्या पद्धतीने पात्रता गुण या परीक्षेलाही ओपन OBC यांच्यासाठी 40 आणि SC ST आणि दिव्यांग यांच्यासाठी 32 मार्कांची ठेवलेली आहे. दुसऱ्या स्तरातील द्वितीय स्तर परीक्षेला पात्र आहात, ती परीक्षा द्यायची. तुम्हाला ते फायनल असेल, त्याच्यानंतर मग तुमचं ठरवलं जाईल की तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळेल का नाही मिळेल, टक्केवारीनुसार ते तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्ष कळवणार आहे.
पेपर पहिला जो तुम्हाला सांगितलं होतं मी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, MAT. ओके, MAT. तर MAT ह्या एक्झाममध्ये ही मानसशास्त्रीय, ओके, सायकोलॉजिकल आहे. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पना दिल्या जातील. त्याच्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. असे 100 गुणांचा आहे. पहिला पेपर झाला. दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यालाच म्हणतो आपण SAT. ओके, तर ही सामान्यतः 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. म्हणजेच याच्यामध्ये जो सिलेबस घेतलेला आहे तो 9वीचा आणि 10वीचा घेण्यात आलेला आहे. यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट, तर सब्जेक्ट आहेत सामान्य विज्ञान, सायन्स, ओके, समाजशास्त्र, सोशल सायन्स पण आहे, गणित, मॅथ, असे 3 विषय असतील. ठीक, आणि हे 3 विषयांचे एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात. ते आपण पुढे बघूच कोणकोणत्या विषयाला किती किती मार्क आहेत. तर सायन्स आहे, सोशल सायन्स आहे आणि मॅथ आहे. तिघांवरही तुम्हाला परीक्षा 100 आहेत. ओके, सायन्सवर तुम्हाला 40 मार्क्सचे प्रश्न आहेत. त्यानंतर सोशल सायन्स, त्यावरही तुम्हाला 40 मार्क्सचे प्रश्न आहेत. अल्जेब्रा अँड जॉमेट्री, मॅथ फर्स्ट मॅथ सेकंड, यासाठी तुम्हाला 20 मार्क्स आहेत. म्हणजे मॅथला कमी मार्क्स आहेत इतरांपेक्षा. असे तुमचे एकूण 100 मार्कांची ही गुणांची ही काय असेल, परीक्षा असेल. सेकंड याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान म्हणजेच सायन्स, सोशल सायन्स अँड मॅथ 40, 40 आणि 20 अशी विभागणी करून दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर परत सामान्य विज्ञान म्हणजे सायन्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की केमिस्ट्री, फिजिक्स, बायो असे सब डिव्हिजन्स येतात आणि त्याला आपण विभागणी केलेली आहे. त्याची काय आवश्यकता नाही आहे. आपला 9वी आणि 10वी या विषयावर तो आधारित आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 9वीचा आणि 10वीचा तुम्हाला 1-2 वेळेस बुक्स रीड करून घ्यावे लागतील, तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि त्याची आपण ऑनलाईन प्रॅक्टिस घेऊ. ओके, ठीक, त्याचे क्वेश्चन्स, त्याचे बुक्स अवेलेबल झाले, त्याचे क्वेश्चन पेपर्स अवेलेबल झाले, तर त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. ओके, ओनली दिस एक्झाम इज ओनली फॉर 10th स्टँडर्ड. 9वीच्या विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन घ्यायची आहे आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 10वीला ती इझी जाईल. ठीक, आणि हे झालं प्रथम स्तरासाठी. आणि द्वितीय स्तरासाठी तर सिलेबस काय असेल, तर राज्यस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तर परीक्षेबाबत NCERT, नवी दिल्ली यांच्या मार्फत परस्पर कळविले जाईल. ओके, ज्यावेळेस तुमचा राष्ट्रीय स्तर परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला ती माहिती तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येईल. आता अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलीच आहे की ऑनलाईन कशा पद्धतीने भरायची आहे. तुम्ही शाळेत शिक्षकांच्या मार्फत तुम्ही ते भरू शकता. तुम्हाला काही डिटेल्स मागितलेले आहेत, आधार कार्ड, फोटो, तुमची काही बर्थ डेट वगैरे सर्व डिटेल्ससाठी कोटा. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच किती विद्यार्थी, तर बघा प्रत्येक राज्याच्या प्रथम स्तर म्हणजेच कोण, राज्यस्तरावर जी पहिली परीक्षा होते ती प्रथम स्तर परीक्षेतून गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या ठरवून देण्यात आली आहे. म्हणजे जेवढे परीक्षा बसतील, ओके, ही डेट मी देणार आहे. हर्ष, ही डेट मी देणार आहे, दिली गेली आहे माझी. ओके, हा व्हिडिओमध्ये माझी डेट दिली गेलेली आहे, परत मी नंतर देणार आहे परत डेट महत्त्वाची. ओके, तर आता जे पॉईंट्स आहेत कंटिन्यू आलेले ते आपण बघूया. तर यामध्ये महाराष्ट्रासाठी 774 774 स्टुडंट्स आर इलिजिबल. ओके, आर इलिजिबल फॉर फर्स्ट लेवल एक्झाम. प्रथम स्तर जी परीक्षा आहे त्याच्यातून 774 विद्यार्थी फक्त घेतले जाणार आहेत आणि मग ते कुठे दिले जाणार आहेत, नॅशनल लेवलला एक्झामला पाठवले जाणार आहेत. 774 फक्त 774 एवढे स्टुडंट्स, ओके, ती घेतली जाणार आहे. ओके, स्कॉलरशिप, ओके, तो पॉईंट आपला पुढे आहेच. प्रथम सांगितलं तुम्हाला 40 मार्क पहिल्या लेवललाही दुसऱ्या लेवललाही परीक्षेलाही. ओके, आणि देईल. ओके, तर नाही तर मग ब्रेक लागून जाईल मध्येच. ठीक, आता ही झाली 774, ही तुम्हाला इतकी संख्या आहे. द्वितीय स्तर परीक्षेतून अंतिम शिष्यवृत्तीधारक निवडताना राज्य, केंद्रशासित प्रदेश यांचा हिस्सा कोटा ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच राज्य आणि केंद्र असे सेपरेट कोटा ठेवण्यात आलेला नाही. तर 774 असे विद्यार्थी फक्त प्रथम स्तरातून घेण्यात येणार आहेत. ओके, सॉरी, निकाल घोषित करणे. ओके, तेजस्विनी, ठीक आहे,
हां तिकडून येतो, ओके तिकडून येतो, तिथे सांगतो मी तुम्हाला. निकाल घोषित कर. प्रथम स्तर परीक्षेचा निकाल साधारण जानेवारी 2020च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. लिहून घ्या. प्रथम स्तर राज्यस्तरावर जी परीक्षा घेतली जाते तिचा निकाल केव्हा, तर तिचा निकाल आहे जानेवारी 2020, जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच, म्हणजे NCERTचं वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला मिळेल. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच प्राप्त करून घ्यावाचा आहे. त्याच्यावरच विश्वास ठेवायचा, दुसरीकडे कुठे असेल तर विश्वास ठेवायचा नाही. ओके. परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये आपण एवढी डिटेल्समध्ये नाही जाणार. हां, आणि ही परीक्षा NCERT कंडक्ट करेल. तिला ऑथॉरिटी दिलेली आहे, दुसरी कोणालाही परमिशन दिलेली नाही. ठीक. आता हे प्रस्तावना आणि थोडक्यात माहिती होती कोणकोणते विषय आहेत. ठीक. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आता आलेला आहे तुमचा माध्यम, म्हणजेच कोणत्या मीडियममध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकतात. ओके. तर प्रश्नपत्रिका ही मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड व तेलुगू. ओके. तुम्ही फक्त मराठी लक्षात ठेवा, इंग्रजी लक्षात ठेवा, हिंदी लक्षात ठेवा, बाकीचे काय लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तरीही ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड व तेलुगू. ऑफलाईन होईल एक्झाम हर्ष. ओके. ऑफलाईन एक्झाम होईल तुम्हाला हॉल. त्यानंतर या 7 माध्यमातून उपलब्ध असतील, जे मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवले, त्या 7 माध्यमामध्ये ही परीक्षा तुम्ही देऊ शकतात, कोणत्याही एका. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमात, तुम्ही समजा मराठी सिलेक्ट केलेलं असेल, तुम्हाला वाटलं की मराठीमध्ये आपल्याला पेपर द्यायचा आहे, तर मराठीमध्ये सिलेक्ट करायचा फॉर्म भरते वेळी, आणि तुम्हाला परीक्षेच्या वेळेस मात्र मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही मिळणार आहेत ॲट ए टाईम. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला काही समजलं नाही ना, तर तुम्ही इंग्लिशमध्ये रीड करू शकतात आणि तो पॉईंट क्लिअर करून घेऊ शकतात. ओके. आणि तुम्हालाच नाही तर हिंदी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांना हिंदी आणि इंग्रजी असं 2 पेपर मिळतील. ज्यांनी तेलुगू सिलेक्ट केलेलं आहे, तेलुगू आणि इंग्रजी असे 2 पेपर मिळतील. ओके. ज्यांनी उर्दू सिलेक्ट केलं असेल त्याला उर्दू आणि इंग्रजी, म्हणजे इंग्रजी कंपल्सरी प्रत्येकाला मिळणारच आहे, प्लस तुमचा, म्हणजे तुम्हाला जर काही मिसअंडरस्टँड झालं तर त्यावेळेस तुम्ही इंग्रजी यामध्ये बघून तुम्ही ते चेक करू शकतात, काय मिसअंडरस्टँड व्हायला नको म्हणून. ओके. यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. प्रश्नपत्रिकेत काही शंका निर्माण झाल्यास इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मूळ प्रत म्हणून पाहावी. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी 4 वर्तुळे असतील. ओके. हां, तर हे बुक्सची पण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्व प्रकारचे जे पब्लिकेशनचे आहेत तेजस्विनी, हे बुक्सची माहिती मी कोणकोणते, अरिहंतचे असेल, सरस्वती असेल, ओके, उपकारचे असतील, नवनीतचे असतील, कोणकोणत्या प्रकाशनची पुस्तकं अवेलेबल आहेत, कोणकोणते आहेत, प्रथम स्तर, द्वितीय स्तर, नंतर त्यांची प्रश्नपत्रिका, ते पण मी पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करून दाखवणार आहे कोणकोणते आहेत ते. ओके. पुस्तकांचं आपण नंतर बघूया. तर तुम्हाला ती परीक्षा कशी द्यायची, तर 4 वर्तुळ दिली असतील, जसे MPSC, UPSC किंवा आता नवोदय किंवा स्कॉलरशिप परीक्षेला 4 वर्तुळ असतात आणि ते डार्क करायचे असतात तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्हाला इथेही 30 करायची आहे. 4 वर्तुळ दिले असतील आणि ते तुम्ही बॉल पेनने, कारण खाली कार्बन कॉपी असते ती उमटायला पाहिजे म्हणून. ओके. हां, मग ते बाकीचं दिलेलं आहे ते तुम्हाला नंतर कळेलच की पेन्सिलचा वापर करायचा नाही, अपूर्ण वर्तुळ भरायचं नाही, वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही, ते व्हाईटनर, खाडाखोड वगैरे चालणार नाही. ओके. हे सर्व माहिती तुम्हाला ते नंतर परीक्षेच्या वेळेस कळेलच. MCQ टाईप, राईट, MCQ टाईप राहील. परीक्षेचे मूल्यमापन कसे होईल. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पद्धतीने करण्यात येते. तुमचे जे डार्क केलेले असतात ते कम्प्युटरमध्ये टाकले जातात सर्वांचे, आणि पटापट एकच वेळेस स्कॅन होऊन डायरेक्ट मार्क येतात. याला OMR म्हणतो आपण, ऑप्टिकल मार्क रिकॉग्नाइज. ओके. शिक्षक किंवा एखादा व्यक्ती प्रत्यक्ष रेड पेनने चेक करत नाही. ओके. कम्प्युटरमध्ये स्कॅनर असतो, त्यामध्ये ते ठेवले जातात आणि एक पेपर तो लगेच मार्क देतो आपल्याला, लगेच त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत हे डिटेल्स कळतात.
म्हणजेच कम्प्युटरने पूर्ण चेकिंग होते. त्यामुळे तुम्ही जे तुमचे सर्कल्स आहेत डार्क करतेवेळी तुम्हाला काळजीपूर्वक डार्क करायचे आहेत, सर्व उमटले पाहिजेत, अपूर्ण नको आणि सर्कलच्या बाहेर जायचं नाही, राईट. पेन्सिलने नको, हे डिटेल्स काळजी घ्यायची तुम्हाला. ह्याच परीक्षेला आणि सर्वच परीक्षेला तुम्हाला अशाच पद्धतीने काळजी घ्यायची आहे. ठीक. गत वर्षी म्हणजे मागच्या वर्षी राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी NCERT नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्रासाठी एकूण 774 एवढा कोटा देण्यात आलेला होता. गत वर्षापासून उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब राज्यस्तर व राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी केला जात नाही. म्हणजेच मागच्या वर्षापासून निगेटिव्ह मार्किंग जी पद्धत होती ती बंद झाली. आता तुम्हाला एका प्रश्नाला जर बरोबर आलं तर 1 मार्क मिळतील. 4 ऑप्शन्स असतात, राईट. आणि 4 जर चुकले तर 1 मार्क कट व्हायचा तुमचा. 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क कट केला जायचा मागच्या म्हणजे 2 वर्षापूर्वी. पण मागच्या वर्षापासून नाही केला जात. ओके. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. तुम्हाला 100 पैकी तुमचे 80 बरोबर जर आले तर तुम्हाला 80 गुण मिळतील. ओके. नाही तर मग काय झालं असतं, तुम्हाला ते 80 गुण आणि चुकलेले 20 जे होते त्याच्यातले 4 याप्रमाणे 5 मार्क्स कमी झाले असते, 75 झाले असते. परंतु तसं नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही, मागच्या वर्षापासून बंद झालेली आहे. तुम्ही जेवढे बरोबर लिहाल तेवढे मार्क्स तुम्हाला पूर्ण मिळतील. ठीक. दोघांना, प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर दोघांना निगेटिव्ह नाही आहे. MAT व ACT आपण बघितलंच. MAT ACT. MAT म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ACT स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. या दोघांसाठीही 40 गुण आवश्यक आहेत. ओके. आणि 32 गुण दिव्यांग SC ST आणि दिव्यांगांसाठी. ठीक. ही आपण आता थोडक्यात माहिती बघितली. ठीक आहे. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारा. ओके. तर तुम्हाला याविषयी जर माहिती, पुस्तकांची जर माहिती हवी असेल तर ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पुस्तकांच्या माहितीविषयी कळवणार आहे. तर तुम्ही आता विचारत होते हर्ष, ठीक आहे. ही एक्झाम देऊ तर पवन पाटील हा प्रश्न विचारायला, ही एक्झाम काही फायदा आहे का? तर बघा, फायदा काय आहे तर शिष्यवृत्ती मिळते. ओके. पहिली गोष्ट, कोणतीही एक्झाम ही फायद्या तोट्यासाठी बघायची नसते. आयुष्यात जेवढ्या एक्झाम्स आलेल्या असतात, जेवढ्या तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम द्याल तेवढ्या तुम्ही मोठ्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. ओके. म्हणून तुम्हाला जेवढ्या परीक्षा मिळतील तुमच्या आयुष्यामध्ये, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, कोणती परीक्षा असेल, ती तुम्ही द्यायचा आहे. फायदा म्हणून काय द्यायचा नसतो ॲक्च्युअली. तरीसुद्धा तुम्हाला प्रोत्साहनार्थ काय दिलेलं आहे बघा, इथे शिष्यवृत्ती दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही 10वी नंतर 11वी 12वीला ॲडमिशन घ्याल आणि जर तुम्ही ही परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला दर महिन्याला 1250 रुपये 1250 रुपीज दर महिन्याला, प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे 11वीला पण आणि 12वीला पण. ओके. आणि त्यानंतर परत 2000 रुपये मिळणार आहेत पुढच्या मोठ्या शिक्षणासाठी, पदवी शिक्षणासाठी, BA BCom BSc BE आणि मेडिकलसाठी वगैरे. ओके. त्यानंतर आणखी मास्टर डिग्रीसाठी पण 2000 मिळणार आहे. त्यानंतर अजून डॉक्टरेट, पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्रीनंतर तुम्ही ज्यावेळेस संशोधन तुम्ही काय म्हणतात पदव्युत्तर पदवी. ओके. मास्टर डिग्रीनंतर ज्यावेळेस तुम्ही PhD कराल, डॉक्टरेट लेवलची जी एक्झाम असेल ज्यावेळेस तुम्ही तिला बसाल त्यावेळेस तुम्हाला जास्त मिळतील, 2000पेक्षा जास्त मिळेल जी ठरवलेली असेल ती. म्हणजेच 11वी 12 असताना दर महिन्याला तुम्हाला 1250 रुपये. त्याच्यानंतर शिक्षण घ्याल तुम्ही 2000 रुपये 3 वर्षाची. त्याच्यानंतर परत शिक्षण घ्याल त्याच्यासाठी 2 वर्षासाठी 2000 रुपये आणि त्याच्यानंतर परत वाढेल. म्हणजेच तुम्हाला काय दर महिन्याला पगार मिळणारच आहे. तुमचा वैयक्तिक खर्च तुमचा भागून जातो याच्यामध्ये. असा फायदा आहे पैशांच्या हिशोबाने घेतला तर. आणि जर नॉलेजच्या हिशोबाने घेतला तर यामध्ये तुमचा बराचसा नॉलेज कवर होतो. कारण तुम्हाला पुढे बऱ्याचशा 12वी नंतर पण परीक्षा द्यायच्या आहेत. JEE झालं, नीट झालं, CET झालं. ओके. ह्या पण द्यायच्या आहेत. ओके. अजून काय प्रश्न आहे तुमचे? प्रॅक्टिस होते. व्हेरी गुड. तेजस्वीने प्रॅक्टिस होते. आणि तुम्ही आत्तापासूनच जास्तीत जास्त परीक्षांचा प्रॅक्टिस द्यायचं आहे. कारण तुम्हाला पुढे MPSC UPSC या परीक्षा द्यायच्या आहेत, प्रत्येकाने द्यायच्याच आहेत. ते आत्तापासून स्टडी करायचं आहे. ओके. त्यानंतर अजून कोणाचे काय प्रश्न आहेत?
हां डेट. हर्ष तुला डेट पाहिजे होती, ठीक, डेट लिहून घे चल. तर डेट आहे 13 डिसेंबर, 13 डिसेंबर. आता परीक्षेचं स्वरूप सांगतो तुम्हाला. तर परीक्षेचं स्वरूप आहे की प्रथम स्तर 2 पेपर होतील. ती होणार आहे 13 तारखेला, 13 डिसेंबरला होणार आहे. आणि जी द्वितीय स्तर नॅशनल लेवलला होणार आहे ती होणार आहे 13 जून. ओके, 13 जूनला. ठीक, लिहिली का ती डिटेल्स? डेट लक्षात आली का? हर्ष ओके टाईप कर लक्षात आली असेल तर, म्हणजे मग मला दुसऱ्यांचा प्रश्न घेईल ना, बरोबर. ओके, हां ठीक आहे. बघा 13 तारखेला जी परीक्षा होणार आहे ती त्याच्यामध्ये 2 आहेत, 10:30 ते 12:30ला एक, आणि नंतर 1:30 ते 3:30 असे 2 तासाचा पेपर आहे. आणि तो आपल्या स्टेट लेवलला होणार आहे. नॅशनल लेवलला पण पेपर दुसरा होणार आहे. ही 9वी 10वीच्या आधारावर असते. ओके, आणि एकच पेपर असेल, त्याच्यामध्ये 3 विषय असतील. 40-40-20 सांगितलं तुम्हाला. सायन्स, सोशल सायन्स अँड मॅथ. 40-40-20 अशी विभागणी केलेली आहे. ठीक, अजून कोणी प्रश्न विचारलेला होता? हां, सेकंड पेपरला NCERTचा सिलेबस असतो. 9th 10th. बराचसा NCERT आणि आपला स्टेट बोर्ड या दोघांचा सिलेबस थोडासा NCERTचा हार्ड आहे. काही टॉपिक्स एक्स्ट्रा आहेत. ओके, ते तुम्ही पहिले तुमचा जर 9वी 10वीचा जर झाला असेल ना पूर्ण स्टडी, तर तुम्ही NCERTचं बुक तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होतात. जसे आपले बालभारतीला उपलब्ध होतात, तसे NCERTचे पण बुक्स आहेत, ते पण तुम्ही नंतर बघू शकतात. आणि ॲक्च्युली मी ऑनलाईनला तुम्हाला एक्झाम घेणार आहे, तुमचे ओरल क्वेश्चन्स विचारणार आहे सायन्सवर, सोशल सायन्सवर. ठीक, आणि तुम्ही सर्वांनी मराठीतच घ्या. ठीक, हां थोडा सेम असतो, बराचसा सेम असतो. ठीक आहे. अजून काय प्रश्न आहेत तुमचे? ठीक, केतन काही अडचण आहे का? हर्ष अजून काय प्रश्न? पवन पाटील, तेजस्विनी, आणि अजून एक मेंबर होता, काय कुठे गेला? ठीक आहे, चेक करतो मी. ओके, गायत्री, युतिका. ही परीक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यायचीच आहे. ओके, ही परीक्षा आपण पास होऊ की नाही होणार याच्यासाठी नाही आहे ही परीक्षा. तर ही परीक्षा आपण आपली परीक्षा देण्याची काय होते, आपली स्टॅमिना पण वाढतो असं म्हणूया, आपली बुद्धी वाढते, आपल्याला प्रॅक्टिस होते, आणि एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते ही पण आपली प्रॅक्टिस होऊन जाते. आणि जास्तीत जास्त जेवढ्या जास्त परीक्षा द्याल तेवढी जास्त प्रॅक्टिस होते. नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन परीक्षा. ओके, आपण विद्यार्थी आहोत तर परीक्षा हा आपला असं म्हणूया दागिनाच आहे असं म्हणूया. त्याच्यासाठीच तर आपण स्टुडंट आहोत, त्याच्यासाठीच तर आपण स्टडी करत असतो. ठीक, असं काही नसतं, पुस्तकातलाच आहे सर्व सिलेबस. आणि त्याच्याविषयी जनरल आयडिया मी तुम्हाला देणारच आहे की कशा पद्धतीने त्याची पेपर असतात ते तुम्हाला थोडक्यात माहिती देणारच आहे. ठीक, आणि मॅथ आणि याचे क्वेश्चन्स तुम्हाला मी विचारणारच आहेत. ओके, ठीक. अजून काही प्रश्न? ठीक, अजून जर तुम्हाला याचे बुक्स मी पुढचा एक व्हिडिओ, ज्यावेळेस जो विद्यार्थी फर्स्टमध्ये पास होईल तेव्हाच त्याला सेकंडमध्ये पार्टिसिपेट करता येईल का? हो हर्ष, ज्यावेळेस तू प्रथम स्तरमध्ये 2 पेपर होतात, MAT आणि SAT. MATमध्ये 40 गुणांपेक्षा जास्त मार्क, SATमध्ये पण 40 गुणांपेक्षा जास्त मार्क मिळाले की तू दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र, मग तू दुसऱ्या नॅशनल लेवलला परीक्षेला बसू शकतो. ओके, आणि नॅशनल लेवलचा जर तुझा निकाल लागला, तो रिझल्ट लागला आणि तू त्या कोट्यामध्ये बसला की तुला डायरेक्ट फोन येईल किंवा शाळेमध्ये कळवलं जाईल अशा विद्यार्थ्याचा स्कॉलरशिपमध्ये NTSमध्ये रिझल्ट लागलेला आहे, त्याचा नंबर लागलेला आहे. आणि मग तुला तेव्हापासून 11th-12thला तुझी काही डेटा वगैरे तुझा मागवतील आणि मग तुला मंथली 1250 एवढी अमाऊंट पेड केली जाईल. ती अमाऊंटचं असू द्या, ठीक आहे, स्कॉलरशिपचं ती पण एक आपल्या मेहनतीचंच फळ आहे. परंतु आपण
एक्झाम द्यायची आहे. ओके, ठीक. अजून काय प्रश्न आहे? ठीक आहे, म्हणजे तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असं गृहीत धरूया. ओके, तनुजा, नेहा, मिळाली सर्व प्रश्नांची उत्तरं. समीक्षा, ओम, ओके, फाल्गुनी, ठीक. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळाले असतील तर ओके टाईप करा. सर्व कळालं तुम्हाला डिटेल्स तर सर्वांनी ओके टाईप करा. लाईक बटनवर क्लिक केलं नसेल तर लाईक बटनवर क्लिक करून द्या. आणि मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची पण माहिती देणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बुक्स कोणकोणते आहेत आणि प्रश्नपत्रिका संच कसा असतो तेही डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. ठीक, ओके, ठीक आहे. अजून ठीक आहे, सर्वांनी ओके टाईप केला आहे. हर्ष, हां, तर ही परीक्षा तुम्हाला सेंटर देण्यात येईल आणि ही परीक्षा तुमच्या तालुका लेवलला होईल. कारण तुम्हाला एक लक्षात आलं का 10वीचे जे विद्यार्थी असतील, बरेच विद्यार्थी असतात तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या शाळा असतात आणि मग ती नाशिकला किंवा तिथे कंडक्ट करणं अवघड जाईल एकाच याच्यामध्ये. तर तालुका लेवलचे सर्व विद्यार्थी 10वीचे तालुक्याला बोलवून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल. ओके, हां, पासिंगसाठी, ठीक, पासिंगसाठी तुम्हाला पहिल्या प्रथम स्तरमध्ये 2 पेपर होतात. पहिल्या पेपरला MATला, ओके, तिथे तुम्हाला 40 गुण मिळाले पाहिजेत 100पैकी आणि SAT दुसऱ्या पेपरलाही 40 गुण मिळाले पाहिजेत 100पैकी. 100 गुणांचीच आहेत. ओके, SC आणि ST असेल तर 32 गुण, दिव्यांग असेल तर 32 गुण, पण बाकीचे सर्व जेवढे आहेत तेवढ्यांना 40 गुण मिळाले पाहिजेत पहिल्या पेपरलाही दुसऱ्या पेपरलाही. पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरला जर तुम्हाला 40 गुण मिळाले तर तुम्ही दुसऱ्या नॅशनल लेवलच्या द्वितीय स्तर परीक्षेला पात्र आहात. मग ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि ती परीक्षा पासचा निकाल ते डायरेक्ट लावतात कारण कोटा असतो. समजा तुम्हाला 100 मार्कांचा पेपर आहे आणि तुमच्याकडे 500 विद्यार्थ्यांची जागा आहे. तर पहिले 500 विद्यार्थी मग ते जर 80 गुणांपर्यंत होऊन गेले ना तर 79 वाल्या विद्यार्थ्याचा नंबर नाही लागणार. मग पहिले 500 विद्यार्थी उचलून घेतील ते, अशा पद्धतीने असेल ते. ठीक, पहिले 500 विद्यार्थी उचलून घेतील अशा पद्धतीने सेकंडचा निकाल लागेल. तो तुम्हाला त्यांचं जी वेबसाईट आहे त्याच्यावर माहिती मिळेलच आणि याची जी PDF फाईल ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करणार आहे, त्याची पण तुम्ही माहिती मिळवू शकतात. ठीक, आणि अजून कोणत्या स्कॉलरशिप परीक्षेविषयी किंवा इतर कोणती परीक्षा आहे याच्याविषयी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करत जा, जेणेकरून एखाद्या विषयावर जास्तीत जास्त कॉमेंट आले तर मी त्याची डिटेल्स माहिती तुम्हाला मी सांगू शकतो किंवा त्याची जमा करून तुम्हाला मी ती पुरवू शकतो. ओके, तर तुम्ही ती ओके, हां, मी याच्यावरती जे इम्पॉर्टंट आहेत मी याच्यावरचा क्लास घेणार आहे. सत्वच याच्यावर क्लास घेणार आहे, परंतु मी टीचिंग नाही करणार कारण टीचिंग करण्याचं नाहीच आहे. 9वी 10वीचा काही सिलेबस आहे, बुद्धिमत्तेचं काही आहे, मी तुम्हाला गायडन्स करणार आहे की कोणतं पुस्तक आहे त्यावरचे कोणते प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचे, मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे ना बुद्धिमत्तेचा, तर ठीक आहे, तर तो 100 मार्कांचा आहे. तो कोणतं पुस्तक रेफर करायचं ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्याच्याविषयी काही नवीन आयडिया असेल तर ती तुम्ही आता याच्या अगोदर स्कॉलरशिप नवोदय परीक्षा दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया आहेच कशा पद्धतीचे असतात प्रश्न, कसे सॉल्व करायचे असतात आणि नवीन काही ट्रिक्स असतील. आता मी रोज 12 ते 1च्या दरम्यान वैदिक मॅथ्स घेतो आहे, शॉर्ट ट्रिक्स घेतो आहेत. तर 5वीपासून तर 10वी MPSC UPSC आणि जेवढी बी स्पर्धा परीक्षेला बसलेले असतात विद्यार्थी ते सर्व विद्यार्थी ते वैदिक मॅथचा तो कोर्स कंप्लीट करू शकतात. ओके, कारण हा वैदिक मॅथचा कोर्स तुम्हाला नंतर कंप्लीट करायचा आहे पण त्यावेळेस तुम्हाला पेड करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला 5,000 10,000 15,000 20,000 रुपये पेड करून तुम्हाला वैदिक मॅथ ही कोर्स कंप्लीट करायचा आहे, राईट. परंतु आता वेळ आहे तर तुम्ही आत्ता कंप्लीट करू शकत होते. बरेचसे विद्यार्थी मला दिसत नाहीत वैदिक मॅथला, मी मुद्दाम प्रत्येक ग्रुपला सेंड करतो. हे तुमच्यासाठीच आहे, राईट, हे तुमच्यासाठीच आहे, त्याचा उपयोगच तुम्हाला होणार आहे. आणि आत्ता तर 5th स्टँडर्डचे स्टुडंट्स तुम्ही जर वैदिक मॅथचे ते बघितले तर तुम्हाला कळेल 3 डिजिट्सचे मल्टिप्लिकेशन ते सॉल्व करतायत 2 सेकंद 3 सेकंद 5 सेकंदात क्वेश्चन बघतात ते सॉल्व करतायत. ओके, तर ते खूप आवश्यक आहे स्किल्स आणि मग अशाच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा निकाल लागतो की जे सर्वांगीण गुणसंपन्न असतात. ओके, ठीक.
तर अजून कोणत्या एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर त्याच्याविषयी मी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायची आहे, किंवा नंतर आठवलं तरी तुम्ही मला सेंड करू शकतात. सर मला की 8वीचा स्कॉलरशिप असेल, 9वीचा काही अजून एखादी एक्झाम असेल, किंवा 10वीचे अजून कोणकोणते एक्झाम्स आहेत ते पण आपण, कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत ते पण आपण त्याची डिटेल्स घेणारच आहोत. ओके, ठीक आहे. ओके, बाय, थँक्यू.